तर संजय, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता या आंदोलनानंतर या भागातलं राजकारण तापणार असल्याचं दिसतंय, कारण थेट या ठिकाणी आपण बघतोय अमित साटमांच्या विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात जर कधी आंदोलन मुंबईत झालेलं असेल तर मात्र इथं आता वातावरण आणखीन तापू शकतं अशी शक्यता आहे। नक्कीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई प्रदेशाध्यक्ष जेव्हा ह्या अध्यक्षपदाची जबाबदारी अमित साटम यांच्याकडे आली, अमित साटम यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत या ठिकाणी मालवणी पॅटर्न असेल किंवा स्थान मुंबईचा महापौर या मुद्द्यांवरून जे आहे ते राजकारण तापवलेलं आहे आणि यामुळे कुठेतरी आता काँग्रेस देखील या अमित साटम यांच्या या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत आहे आणि यामुळे हिंदू मुस्लिम हा जो संघर्ष आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होण्याची जी भविष्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो काही संघर्ष होऊ शकतो तो अधिक चालला जाऊ शकतो आणि यामुळे हे आंदोलन देखील आज जे झालं त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असताना देखील काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आले, ही फार मोठी गोष्ट होती। एवढा मोठा बंदोबस्त असताना देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही हिंमत दाखवली। कुठेतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या पक्षात जीव ओतण्याचे काम जे आहे ते काँग्रेसकडून होते आणि भविष्यात अशाच पद्धतीने हे आंदोलन किंवा हे माहोल आता गरम राहण्याची शक्यता आहे। अगदी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन झालं आहे, अजूनही कार्यकर्ते जे ते मागे हटायला तयार नाही आहेत। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे का आणि भाजपच्या कार्यालय इथं होतं का, म्हणजे अमित साटमांचं कार्यालय होतं का, कार्यालयामध्ये भाजपचे काही पदाधिकारी होते का, या संदर्भात काही माहिती? नक्कीच अंधेरी पश्चिमेचा जो लल्लूबाई परिसर आहे या लल्लूबाई परिसरामध्ये भाजप आमदार आणि मुंबईचे जे प्रदेशाध्यक्ष अमित साटम आहे त्यांचं फक्त कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपाचे कार्यकर्ते आज जमा झाले होते। काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार याच पार्श्वभूमीवर कार्यकर्ते भाजपाचे मोठ्या संख्येने जमा झाले होते, मात्र पोलिसांनी जे तो दोन्ही त्या कार्यालयाकडे जाणारा जो मुख्य मार्ग होता तो दोन्ही दिशेने बंद केला होता आणि यामुळे मुख्य चौकामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आले आणि जेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू झाली त्याच वेळेस भाजपाच्या कार्यालयात असणारे जे भाजपचे कार्यकर्ते ते अमित साटम यांचे समर्थक देखील रस्त्यावर आले आणि यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला आणि दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे।